नमस्कार, मी गीता कारेकर. गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एका वेळेला अनेक ब्लाउज म्हणजे एकापेक्षा जास्त ब्लाउज कशी कट करायचे ते बघणार आहोत. तर मी बघा हा पीस 1 2 2 3 आणि 4 हे 4 घेतलेत कापड खाली. आम्ही अगोदर डायरेक्ट कापडावर जसं मी नेहमी कटिंग करते तसं करून घेतलंय आणि हेच माप मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे. 38-40चा अपर चेस्ट 38 आणि फुल बस्ट 40 हेच माप मी काल कटिंग टाकलेलं आहे. तर थोडासा बदल आहे ह्या मापामध्ये. दुसऱ्या गिरायकाचं हे माप पण 38 आणि 40च आहे फुल बस्ट आणि अपर चेस्ट. पण मुंडा कमी आहे या कस्टमरचा, अजून उंची थोडी कमी आहे, बाकी बाही उंची जास्त आहे या मापामध्ये. त्यामुळे मी हे सेपरेट या ब्लाउजवर कटिंग केलेलं आहे. पण 38 आणि 40 साईजचं कटिंग कसं करायचं हे मी दाखवलेलं आहे तुम्हाला. कालचाच व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन बघा तुम्ही. आणि तसं मी कटिंग करून घेतले पहिले एका कापडावर आणि मग ते कापड मी पेपर कटिंग केलेलं नाही आहे म्हणून मी आधी सिंगल पीसावर कटिंग करून घेतलं आणि मग आता हे एकदम 4-5 पीस कापून घेणार आहे. तर बघा असे मी 1 2 3 आणि 4 आणि हे कापलेलं आहे. तर याच्या पद्धतीने मी हे सगळे कटिंग करून घेणार आहे. हे खालचे जे 2 आहेत ते बिना अस्तरचे ब्लाउज आहेत, त्यामुळं मी इथं बघा बाही जास्त ठेवली शिलाईच्या पट्टीची. हे मी कापून काढणार आहे. एक्स्ट्रा आहे ते कापड, तर हे मी कापून काढणार आहे. आणि हे अस्तरचं आहे, अस्तरच्या उंचीप्रमाणे घेतलेलं. चला तर मग कटिंग करूयात.
तर थोडा मला अस्तरच्या कापडाला जोड लावावं लागणार आहे, म्हणून मी हे इथून असं या कापडाचं कटिंग करून घेणार. कसं झालंय कटिंग. एका वेळी अनेक ब्लाउज कटिंग करण्याची पद्धत. कशी वाटली कटिंग तुम्हाला? एकदम सोपी आणि सुटसुटीत आणि वेळ वाचवतो आपला. चला तर मग आपण हे आता ब्लाउज पीस कट करून ब्लाउज शिवणार आहोत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.